नमस्कार, मी विलास गंगाधरराव पाटील शिंदे, मांजरमकर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील रहिवासी बोलत असून शिक्षण सेवक पद हे रद्द झाले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। माझा छोटा भाऊ आताच्या मागील भरतीमध्ये शिक्षण सेवक म्हणून लागलेला आहे, परंतु सरकारचे काही धोरणं चुकीचे होत आहेत आणि ज्या धोरणामुळे आज त्यांना फक्त 16,000 रुपये पगार मिळत आहे आणि त्या 16,000 पगारीमध्ये वाढत्या महागाईमुळे तो उदरनिर्वाह होणे शक्य नाही आणि त्यामध्ये सुद्धा 200 रुपये कटिंग होऊन उर्वरित पगार त्यांचा 15,900 रुपये असा पगार त्यांच्या अकाउंटवरती पडतो आणि तेवढ्या पगारीमध्ये एवढ्या महागाईमध्ये त्या शिक्षण सेवकांनी कसं जगायचं, कारण त्यांच्या ड्युट्यासुद्धा खूप दूरवर दिलेल्या आहेत। कारण जवळपास आमच्या गावावरून आज आमच्या भावाची 700 ते 800 किलोमीटरवरती त्यांची ड्युटी आहे आणि तेवढं दूरवर सुखादुःखाच्या प्रवासात जगत असताना तिथे पेट्रोलचा खर्च असेल,